मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाण पूल असेल, त्याचा पुढचा मुळा नदीपर्यंतचा रस्ता असेल, या रस्त्यावर प्रामुख्याने केवळ पथदिवे नसल्याने 2 जणांचे बळी गेलेले आपण पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर वाहनाचे वारंवार या ठिकाणी अपघात होताना बघतो आपण। या रेल्वे उड्डाण पुलाची मुळातच डिझाईनच चुकीची असल्यामुळे वाहन चालकांना लवकरात लवकर अंदाज येत नसल्यामुळे या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत। त्याचबरोबर हा रस्ता असेल, कोडकोली वस्ती, गावठे वस्ती असेल, मांजरी मुलवार रोड असेल, या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पथदिवे बंद आहेत किंवा काही दुरावस्थेमध्ये आहेत। यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात झालेले आहेत, वाहनांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक वाहन चालक या ठिकाणी जायबंदी झालेले आहेत, परंतु प्रशासनाने याचा कोणताही सोयीसुद्धा नाही। या संदर्भात गेली 2 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु प्रशासनाला कुठलीही जाग येत नव्हती। त्यामुळं सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी या प्रशासनाला निषेधार्थ कंदील म्हणून भेट दिला। त्यानंतर बऱ्याच महानगरपालिकेमध्ये घडामोडी घडल्या, पथदिव्यांसाठी निधी मंजूर झाला। नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाण पूल असेल, त्यामुळं पुढचं अंतर्गत आणि मुख्य रस्ते असतील, यासाठी पथदिवे बसवण्यासाठी या ठिकाणी पथदिवे येऊन पडले, त्याची रंगरंगोटीही करण्यात आली। परंतु आज जवळजवळ फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला, या ठिकाणी हेच पोल या ठिकाणी धूळ खात पडलेले आहेत, परंतु प्रशासन यासाठी हे बसवण्यासाठी कुठलाही मुहूर्त बघत नाही। म्हणून देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर हे पथदिवे बंद चालू करून जे मांजरीचे मुख्य रस्ते असतील, रेल्वे उड्डाण पूल असेल, हे प्रकाशमान करावेत आणि नागरिकांचे बळी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, वाहनांचे अपघात वाचावेत। या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या धुळकात पडलेल्या पोलवर हळद कुंकू अबीर बुक्का वाहून श्रीफळ अर्पण करून त्याला अगरबत्ती ओवाळलेली आहे। त्यामुळे परमेश्वराने लवकरात लवकर या प्रशासनाला सुबुद्धी द्यावी आणि हे पथदिवे लवकरात लवकर बसवावेत अशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।